साहेब आम्ही जातो पुढे मतदान केंद्रावर. व्यवस्थित मतदान करा. या चल मधू. तुम्ही गावातल्या समजांना सांगा मतदानाला जा, ते पवित्र कर्तव्य आहे. जावा. या सरपंच भाई. अजून झालं नाहीये. आजचा दिवस. नमस्कार कर. आम्ही जिंकू असा आशीर्वाद द्या. तुम्ही जिंकून येणारच, आमचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. ताईसाहेब तुम्ही जिंकणार हे फिक्स झालं बघा. नमस्कार कर. औक्षवंत व्हा. धाकल्या सुनमयनं जिंकून या असा आशीर्वाद दिलाय. आता तुला काय आशीर्वाद देऊ? तुम्हाला वाटेल तो द्या. सरपंच हो आणि गायकवाडांचं नाव मोठं कर. तुमच्या वॉर्डातून दुसरं कोणच उभं नाही, तेव्हा तुम्ही निवडून येणारच. काळजी करू नका. अंजली, तू सरपंच होणार, आम्हाला खात्री आहे त्याची. गोदा का नमस्कार कर. जिंकून ये. वहिनी सर चला निघायचं का? हो आधी देवाच्या पाया पडा. हो आम्ही आता मतदान केंद्रावर जाणार आहोत. आणि मग तिथनं संध्याकाळी देवीच्या दर्शनाला. आबा येऊ. या. आबा नमस्कार करतो. औक्षवंत व्हा. चला. राणा भाऊजी आजच्या अंजलीच्या आयुष्यातला शेवटचा दिवस. मरताना 100दा वाईट वाटलं पाहिजे तिला, आणि मेल्यावर त्या रानाला 1000दा वाटलं पाहिजे का आपण नादी लागलो या माणसाच्या. एवढं सोपं नाही ते. अरे जीवाची फिकीर नसणारा माणूस आहे मी. माझी वाट लावल्या बघ त्या रानानं अंजलीनं, त्यांची वाट लावल्याशिवाय सोडत नसतो बघ. अरे कशी वाट लावणार ते तरी सांग. गावातल्या लोकांच्या पुढे जाऊन काहीतरी करशील आणि गावशील, स्वतः बी लटकशील आणि आम्हाला बी लटकवशील. नाही घावणार पण नाही, तुम्हाला लटकवणार पण नाही. गावासमोर नाही तिला एकटे गाठायचं. अरे कुठेतरी घावायची की एकटी. फक्त एकदा घावली की खेळ खलास. फक्त कुठं घावल्याचा पत्ता काढ. अरे पण ते कसं कळणार? अरे आज इलेक्शन आहे ना मग, बाहेर पडले असणार. कुठं त्याची खबर काढ. हा ठीक आहे, मी मारतो ट्राय. चला कामाला. तुम्ही चला. बाकी काही बी म्हणू असतात, या टायमाची निवडणूक एक नंबर व्हायला बघा. होणारच. अंजलीनं निवडणुकीचा तमाशा होऊ दिला नाही म्हणून सगळं सुरळीत आहे. अगदी बरोबर आहे. सनीदा बाजाला पाठवलंय वस्तीवर. आणि दुपारी त्या मोऱ्याच्या वस्तीवर गाडी पाठवणार आहे बघा. काय मरता सच्चा म्हातारे माणसाची उन्हाचा कशाला बाहेर काढायचं तुम्ही? सकाळ सकाळ करून घ्यायचं की. आता त्यांनी सांगितलं मी काय करू आता. हे बघ दुपारी 12च्या आत बाकी सगळं मतदान करून घ्या. आणि बघा म्हातारी माणसं आली की पहिला नंबर द्यायचा. तर लाईनी तू करशील. नाही नाही अजिबात नाही अजिबात. इकडे जोर आहे ना एकदम एकदम. हा चल चल लवकर चालू चालू चालू. ठीक आहे 2 नंबर रूम.
मदन काही म्हणा दुर्बघा खूप अंजली वहिनी निवडून येणार हे फिक्स आहे बघा यावेळी. होय होय. अहो ही निवडणूक फक्त नावाला आहे. अंजली वहिनीच निवडून येणार. बर काय बी असलं तरी लोकशाही मधून मतदान घेतलं तरच विजय होणार आहे. आणि होय ग तुझा नवरा त्या पप्प्याच्या पार्टीत आणि तुला बरं इकडं सोडला. अहो ते सगळीकडे तोंड मारत हिंडतात. मला अंजली वहिनीचं पटतं म्हणून मी अंजली वहिनीकडे. बरोबर आहे. साहेब बाकी समधी काय ना काय तर काम करत बसले. आपण मात्र माशा मारत बसलोय. मग उठा बशा काढ. हा चंदे काय चाललंय? अगं तसं नाही होत आहे साहेब. बरं आपल्याला बी तर मत पडत असतील ना. हा मग आम्ही राणा भाऊजीसनी घेऊन घरोघर फिरलोय. मत तर पडणारच की. पडू द्या नाही तर नाही पडू द्या पण तुमचा इजा फिक्स आहे बघा. कसं ते सरपंच पद मिळेल का नाही तेवढंच जरा. सरपंच आम्हीच वनात. हा चंदे सकाळी आम्ही काय खाल्लं होतं का ग? फव खालतं फव. तरीच ऍसिडिटी सारखं वाटायला. हा काय पाणी देऊ का? हा दे. गोदाकांना किती वेळा सांगतो फव न ग मिसळ करत जावा ऐकत नाही. असं जरा मळमळायला लागलंय बघ. घ्या. बर तसं नाही ताई साहेब. आपण आता घरी जाऊया का? लई ऊन आहे. ती उष्माघात का काय ती व्हायचं तू मसनी. वय बाई चला चल चल जाऊ. हा चला. राणा भाऊजी अहो काय हे इलेक्शनच्या दिवशी असं विरोधक पार्टी संकट फिरणं बरं दिसतंय काय? आपली कामं राहिली बाजूला आणि तुम्ही. राणा भाऊजी हे काय बरोबर नाही बघा. आपला भूत पडलाय तसाच रिकामा. अहो वहिनी त्याचं काय ते आम्ही माळावरच्या संध्याकाळी देवीच्या दर्शनाला चाललोय. ते झालं की येतो आणि आपल्या बूथवर बसतो की. ठीक आहे. बरं आम्ही जरा घरी जायचं म्हणतो. ते उन्हानं का कशानं काय कळना जरा कस तरी व्हायलंय खरं. चालतंय जा तिकडे झाले. सूरज भाऊजी आम्ही देवीच्या दर्शनाला जाऊन येतो मग दिवसभर मी इथेच आहे. होय जाऊन या तुम्ही. इथली काय काळजी करू नका. आम्ही फक्त समजायचं. हो आलो आम्ही. हा थांबा थांबा थांबा. चला उतरा. सावकाश सावकाश गडबड करू नका. उतरा या. चला चला सावकाश. चला 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 इकडे जायचं आपल्याला. या मामा लवकर या. सावकाश चला सावकाश चला. बसा. निघायचं. अंजलीबाई आज मतदान झालं की नाही की पूर्ण विश्रांती घ्या. गेले काय दिवस लय दगदग झाले तुमची. हो आता 5 वाजता मतदान संपलं की मग त्यानंतर फक्त विश्रांती करायची. आणि हो तुम्ही थांबाल ना माझ्यासोबत? अहो थांबणार की. पण त्या घरटी मतदान झालं पाहिजे. प्रत्येक माणुसकीने मतदान करायला आला पाहिजे आपल्याला. खालच्या आळीची वरच्या आळी सांगितलीच नव्हतं सगळी. सगळ्यांना सांगितलं.
कुठला एक माणूस सोडला. ते विके कुठे गेले? अरे वहिनी साहेब, तुम्ही बूथवर नाही होय थांबला? कशाला? अहो तुम्ही सरपंच पदासाठी उभारलाय म्हणून म्हटलं. नाही तर आमचा पप्प्या गेला जेलमध्ये, नाही तर इथं हजर असता बघा. अहो लय काळजी वाटायला लागली आम्हाला. राणा भाऊजी आमच्या संकट असताना आम्हाला काळजी करायचं काही कारणच नाही. असं होय? मग अंजली कुठे आहे? संध्यावळीच्या दर्शनाला गेल्यात. होय काय? तुम्हाला काय करायचंय वाणी? तुम्ही जावा की तुमचं भूत सांभाळा. उगा नाही त्या चौकशा. अहो अंजलीला शुभेच्छा द्यायच्यात मस्तपैकी असं पप्प्यानं सांगितले. अहो मला त्याचा फोन बी आला होता. नुसतं त्यासनीच का? माझ्या ताईसाहेबांनी का नाही शुभेच्छा? होय, आम्हाला बी पाहिजे शुभेच्छा म्हणाव. तुम्हाला झेपायचे नाहीत त्या. ओ, तुम्ही नुसतं शुभेच्छा द्यायचं काम करा, बाकीचं आम्ही बघतो. हा अहो वहिनी साहेब, तुम्हाला शुभेच्छा दिल्या नाहीत त्या बऱ्या आहेत. बाबा येऊ आम्ही. काय चाललंय? राणा भाऊजी असताना आम्हाला काळजी करायचं काम नाही म्हणत्या. म्हणजे राणा इथं भूतवर असणार आणि ही इथं. म्हणजे अंजली एकटीच माळावर देवीच्या दर्शनाला गेली असणार. म्हणजे त्या शिवापाला फोन लाव, म्हणाव चांगला चान्स आलाय, अंजली एकटीच गेल्या माळावर. चला आता माझा बदला पूर्ण होणार. अंजली नाही वाचत. ताईसाहेब हे घ्या चा. अहो मी घेताय तर गार केलंय. घ्या घ्या. बर ते नाही, तुम्हाला काय पाहिजे म्हणून हे नाटक करायला सा? ए, आम्ही नाटक नाही करत आहे. खरंच डोसकं दुखायलंय आमचं. ते का म्हणून? राणा तर तुमच्या संगत तुमचा प्रचार करत फिरलं ना. व एकतर त्या पप्यानं आमचं पैसे वाया घालवलं, आता जेलात गेलाय आणि शुभेच्छा काय द्यायला जाऊ बहिणला? त्यानं आम्हाला का शुभेच्छा दिल्या नाहीत? ताईसाहेब त्या पप्यानं मास्तरनी संगत छुपी होती तर केली नसतं ना. व नाही ग, मास्तरनी संगत छुपी युती करून पप्याला काय मिळणार आहे? अहो असं कसं बोलता ताईसाहेब? अहो ते जेलातनं सुटण्यासाठी माफीचा साक्षीदार असतो का नाही, तसं काहीतरी केलं असेल तर? ताईसाहेब तो पप्प्या जर फुटला आणि तुमचं नाव सांगितलं तर तुमचं काय खरं नाही बघा. आत्ताच विचार करून ठेवा या घरातल्यासनी कसं गंडवायचं ते. हा
नाही पण त्याआधी पप्प्या नक्की फुटलाय का नाही ते क्रॉस चेक तर करायला पाहिजे. पर मग ते कसं कळणार? हो लई जागृत देवी आहे बरं का. आबा काय माहितीये मला. आबा कायम मतदानाच्या दिवशी इथे येतात आणि देवीचं दर्शन घेतात. सांगितलंय तुम्ही. हे माते, आजचं मतदान निर्विघ्नपणे पार पडू दे. कोणताही अनुचित प्रकार घडायला नको. हे आई, आज समधी मतं अंजलीबाईसने मिळू दे आणि अंजलीबाईच सरपंच होऊ दे. हो ते गडबडीमध्ये नारळ आणायला विसरलो बघा. इकडे जवळ दुकान मी पटक दिशी घेऊन येतो. नाही नको, राहू दे. अहो असं कसं, नारळ तर ठेवायला पाहिजे. अहो लगेच येतो जाऊन. अहो आलो कशाला? लगेच. कोण आहात तुम्ही? काय पाहिजे तुम्हाला? तुझा जीव. आणि नंतर तुझ्या घरादाराचा जीव. राणाजी! 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 राणा काय वरचा देवाला तर दुरावा वाचू शकणार रे. पण राणा आहे की वाचवायला? राणाजी! हो तुम्हाला कुठे लागलं नाही ना? नाही नाही, बरी आहे मी. तुम्ही अगदी वेळेवर पोहोचलात म्हणून थोडक्यात वाचले. गावला पाहिजे होता. वर चेंदा मेंदा करून टाकला असता. कोण होते ते? तेच तर काय कळना झालंय. अहो तुम्ही कोणाचं काय वाईट केलंय की असं तुमच्या जीवावर कोण उठेल? मलाही तेच कळत नाहीये. सापडला की नाही जित्ता सोडणार नाही बघा. अहो काय करताय? सुरलला सांगतो. नाही नाही नको. अहो बघायला पाहिजे की कोण आहे त्यो. नाही नको, ऐका. आधीच निवडणुकीची गडबड झाली, त्यात तुम्ही असं काहीतरी सांगितलं ना तर तिकडचं सगळं वातावरण खराब होईल.
गोदाचा आवाज सगळेच खूप काळजीत पडतील. अहो पण असं सोडून कसं चालेल? हे बघा ते सगळं आपण नंतर बघूया. आधी आपल्याला मतदान केंद्रावर जायचंय. जाऊया आपण. चला चला.